कडूशीच बोलायचं. हा ठीक आहे, ते कडूला दे. काय विचारू कडूला? प्रश्न सांगा तोपर्यंत. हा काय काय आला तो स्वतःहूनच आला. त्याला आवडतं. कसा आहेस भाऊ? ये. चला हां ठीक आहे. तू लास्ट टाइम म्हणालीस ना की काहीतरी अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची तुला. हां काय होती ती स्टोरी? वरती बघ. तुम्ही लोक फुल बुली करायला आले काय? हां हां बोल. हां एकदा कडू नावासाठी आवाज होऊ दे आणि आपण मजा पण करू. पण त्या अगोदर पनवेलचे किती आहेत? कट्टर पनवेलवाले. आता याच्यातले कोविशिल्डचे इंजेक्शन किती घेतलेत? काय काय? कोविशिल्डचे इंजेक्शन वॅक्सिन. अरे तू नर्स आहेस काय? नाही ना, त्याचं पण सांग. कोवॅक्सिन वाले कोण आहे? बाजूला व्हा. लस देतील ना सगळे तुला? लग्नात जाशील. सांगतो त्याची पण सांग. स्टोरी. ए, थांबा थांबा. हा कडू हा फक्त एक आडनाव नाही, तर हा एक जसं पुष्प बोलतो ब्रँड आहे, आम्ही बोलतो लेगसी आहे आमची. तर पहिले ऐकून घ्या, मग रिॲक्शन द्या, ठीक आहे? तर माझी जी मोठी बहीण आहे ती डॉक्टर. ती जेव्हा आपला कोरोनाचा टाइम चाललेला तेव्हा ती पनवेल सेंटरची हेड होती. हा तर पनवेल सेंटरची हेड होती. तर जेवढे पण कॅम्प्स लागायचे, तुम्हाला जे वॅक्सिन द्यावी दिली, तर ती म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायची. 10 12 कॅम्प्स 15 दिवस. तर आम्हाला पण भीती वगैरे वाटायची. पण त्यावेळी पण तिने तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतं. थांबा. तुम्हीच बोला ना. बोलवलं त्याला. थांबा थांबा आता. हे थांबा.